चला फिल्डिंग लावून घ्या, घाई करा थोडीशी. राजावली टीम आपला राखीव प्रतिनिधी पाठवून द्या. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आपण पाहिलं तर भावेश आपल्याला पाहायला मिळतोय. मिलिंद भोईर गोलंदाजी मार्गावरती येतोय. मिलिंद भोईर, मिथुन किनी, पिंट्या भोईर, राज भोईर, हरेश किनी. पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पंचांचा सिग्नल होते, सामन्याला सुरुवात. भावेश आणि पवन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. ऑल द बेस्ट दोन्ही टीमला. मिलिंद भोईरचा पहिलाच बॉल आतमध्ये वळण घेतोय आणि फर्निचर डिस्ट्रॉय केलंय. भावेश दौलवी डकचा शिकार गॉन. थँक्यू डीजे. पहिल्याच बॉलवरती अफलातून चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळण घेतोय, मधल्या यष्टीचा वेध घेतो आणि फर्निचर डिस्ट्रॉइड इथे केले गेलाय. पहिल्याच बॉलवरती मिलिंद भोईरने आपली छाप इथे सोडली गेल्या. प्रत्येक संघासाठी, प्रत्येक टीमसाठी 1 बॉक्स बियर, 1 लिटर विस्की खंबा, 2 किलो चिकन, 2 किलो फरसाण, 20 बॉईल अंडी, 2 लिटर कोल्ड ड्रिंक प्रत्येक संघाला दिलं जाणार आहे. 2020 बॉईज आयोजित 2020 प्रीमियर लीग 2026 संघ मालक विनोद भाऊ यांना आपण पाहतोय. मात्र पुढ्यात टाकलेला बॉल समोरच्या दिशेने आल्या आल्या प्रहार केलाय. विजयच्या बॅटमधना उत्तुंग टोला षटकार. थँक्यू डीजे. अफलातून फटका. पुढ्यात बॉल ठेवला होता, स्लॉट मध्ये होता, त्याला पाठवले लॉंगॉनच्या वरना. मोठा प्रहार केला जातोय. तिथे क्षेत्ररक्षक मिथुन किनी बॉलवरती झेपावले. तत्पूर्वी एकच धाव. एकेरीच्या मदतीने आता धावफलक जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. चांगला चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, चेंज ऑफ पेस आपल्याला पाहायला मिळतोय. 4 बॉलच्या समाप्त एकेरीस 7 धावा, 1 गडी बाद. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गावरती मिलिंद भोईर तयार होतोय. उंची जास्त प्राप्त केलंय. मिलिंद भोईर स्वतः झेपावले जरूर, मात्र पाहता पाहता नोमॅड लँड मध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा मिळतील आणि 2च्या मदतीने आता धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या त्या 9 या आकड्यावरती. खूप चांगली सजावट. फ्लॅग्स आपण पाहिलं तर 2020 चे फ्लॅग्स लहरताना आपण पाहतोय आणि हवेचा झोत खास करून दर्शवणारे हे फ्लॅग्स आपल्याला पाहायला मिळत आहेत.
ऑप्शनच्या बाहेर चेंडू ठेवलाय, जास्त बाहेरच्या दिशेने बॉल वळतोय आणि त्याच प्रत्यय व्हाईट बॉल इथे घोषित करत असताना पंच संदीप मात्रे एका बाजूला आहेत तर दुसऱ्या बाजूला प्रल्हाद दलवी स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती मिलिंद शेवटचा बॉल असेल या षटकातला आणि त्यावरती घुटना टेक और सिक्सर देख अफलातून स्ट्रोक आउट ऑफ द पार्क युथ 6. थँक्यू डीजे. क्रमांक 2चं षटक हाताळण्याकरिता हरीश किनी आता गोलंदाजी मार्गावरती येतोय. एक प्रेक्षणीय सामना आपण पाहणार आहोत. 90 बॉईज आणि हनुमान मास्टर टिवरी या दोन टीम मध्ये तो प्रेक्षणीय सामना होणार आहे. गोलंदाजी मार्गावरती आता हरीश किनी या गोलंदाजाचा वापर इथे केला जातोय. जशी दोन षटकार मिलिंदच्या गोलंदाजीवरती आले तसे नागेश पाटील भरपूर मोठ्या प्रमाणात स्मित हास्य करत असताना आपण पाहतोय. आणि कालच्या दिवसात खास करून ही जोडी गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. शॉर्ट ऑफ लेंथ बॅटची कडा घेतली गेली. जयंता चौधरी हा झेल निसटतोय. कॅचेस विन द मॅचेस सातत्याने आम्ही म्हणतोय. पकडो कॅच जीतो मॅच. महत्वाची विकेट इथे घेण्याची संधी प्राप्त झाली होती. जयंत चौधरीच्या हातातून हा झेल निसटतोय आणि धावसंख्या आता फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर जाऊन पोचते 17 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. दोन फलंदाज, एका बाजूला विजय आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर पवन ही जोडी आपण पाहतोय. पिंट्या चेंडूवरती झेपावला गेलाय. तत्पूर्वी एकच धाव एकेरीच्या मदतीने आता धावफलक जाऊन पोहोचलाय. 18 धावा. चांगला चेंडू कॅप मध्ये स्ट्रोक आहे. एक धाव मिळते आणि तिथे पाहता पाहता दोन पायाच्या मधून बॉल सीमा पार चौकार. थँक्यू प्रमोद भगत यांचे इथे आगमन झालेलं आहे. वेलकम. मोठा प्रहार केला ऑन साइडला. ट्रिमंडस टायमिंग युथ 6.
30 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्क वरती रोशन पिंट्या येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा प्रहार करायचा होता, बॉल हवेत राहिलाय आणि स्वतः गोलंदाज तिथे झेपावतोय. फलंदाज माघारी परतत असताना गॉन. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. रोशन कुलेकर दाखल होत असताना आपण पाहतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट. जबरदस्त फटका. एक टप्पा खात बॉल जाईल कव्हर पॉइंटला. सीमा पार चौकार. थँक्यू डीजे. स्क्वेअर ऑफ द विकेट. खूप चांगला फटका तिथे खेळतायत आणि बॉलला पाठवलंय कव्हर पॉइंटला सीमारेषेच्या पलीकडे. गोलंदाजी मार्गावरती आता गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 34 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. संकेत भोईर यांचं आगमन इथे होत असताना आपण पाहतोय. मोठा प्रहार करायचा होता. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली. गोलंदाज पिंटू आपल्याला पाहायला मिळतोय आणि तिथे झेल निसटतोय. एक धाव मिळते एकेरीच्या मदतीने. आता धावफलक जाऊन पोहोचतोय. एकंदरीत पाहिलं तर 35 या आकड्यावरती. पस्तीस झाले. 35 धावा. मोठा प्रहार ऑन साइडला. वैभव च्या बॅट मधनं बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. षटकार. थँक्यू डीजे. पाण्यात गेला चेंडू तर जुने बॉल कमी आहेत. नवीन चेंडूनेही तुम्हाला खेळावं लागेल. याची दखल आपण घ्या. फुलटॉस त्यावरती फटका लॉंग ऑफच्या दरम्यान येतोय. एक धाव घेतली गेल्या एकेरीच्या मदतीने. आता धावफलक जाऊन पोहोचतोय. 42 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा बॉल असेल या षटकातला. पहिल्या षटकात 16, दुसऱ्या षटकात 14 धावा मोजल्यात. गोलंदाजी मार्गावरती आता गोलंदाज तयार होतोय. डावऱ्याचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय रोशन
धावसंख्या फलकावरती 42. चांगला चेंडू आतळला गेलाय. डॉट बॉल येतोय आणि डॉट बॉलच्या मदतीने आता धावफलकावरती धावा आहेत त्या 42 धावा. आदरणीय सन्माननीय श्रीकांतजी पाटील जुचेंद्र यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. धावसंख्या फलकावरती 42 धावा. पहिल्या षटकात 16, दुसऱ्या षटकात 14, तिसऱ्या षटकात 12. आलेख जो उंचावायला हवा होता तो आता कमी होताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण जी सुरुवात पवन आणि विजयने करून दिली होती रुपेश आणि राजेशचे भाऊजी इथे उपस्थित झालेत. श्रीकांत पाटील जुचेंद्र त्यांचं आम्ही सहर्ष हार्दिक स्वागत इथे करतोय. मिथून गोलंदाजी मार्गावरती. शेवटचं अंतिम षटक. या षटकात जर 15हून अधिक धावा आल्या तर एक चांगलं टोटल कट्टा गँगच्या वतीने आपल्याला पाहायला मिळेल. समोरच्या दिशेने फटका अप्रतिम खेळलेत मिलिंद भोईर. वेगाने सरसावले जरूर. खूप चांगली आउटफील्ड आपल्याला पाहायला मिळते. आणि कालच्या दिवसातही आपण पाहिलं तर आप्पा वॉटर सप्लायरचे भूपेंद्र भोईर यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था या मैदानाकरिता करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच कारणास्तव हे आउटफील्ड खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतंय. पहिला सामना थोडेसे उशिराने सामने चालू झालेत, मात्र वेळ आपल्याला वाचवायचा आहे म्हणून थोडंसं घाई करा. धावसंख्या 43, 43 रन्स ऑन बोर्ड. 9009 कट्टा गँग राजावली आणि त्यांच्या विपक्षामध्ये प्रांजल 11 टिवरी या दोन टीम मध्ये हा सामना रंगतोय. खोलात चेंडू टाकलाय ऑन साइडला. डीप मध्ये चेंडूला पाठवलाय. धावसंख्या 44 या आकड्यावरती. 2 बॉलवरती 2 खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना उजव्या हाताने ओव्हर द विकेट मिथून किनी. पायावरती चेंडू आदळतोय, मात्र पायचीची विकेट दिली जाणार नाही याची दखल आपण घ्या. लेग बायचा इशारा. आता धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर जाऊन पोचतोय 45 या आकड्यावरती. 45 मोठा प्रहार ऑन साइडला. जबरदस्त टायमिंग. बॉलला पाठवले रोशनच्या बॅट मधनं उत्तुंग टोला षटकार. थँक्यू डीजे. 51 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा खोलात चेंडू टाकला ऑन साइडला. चांगला फटका. एक टप्पा सहित बॉल सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या 55 या आकड्यावरती. 55 रन्स ऑन बोर्ड. चांगली भागीदारी होत असताना आणि खूप चांगले फटके रोशनच्या बॅटमधनं आलेत. एक षटकार 2 चौकार त्याच्या बॅटमधनं आपण पाहतोय. शेवटचा बॉल या इनिंग मधला आपण पाहणार आहोत. मोठा प्रहार ऑन साइडला. हवेच्या विरुद्ध दिशेला हा फटका खेळले आणि बॉलला पाठवले आउट ऑफ दी पार्क. 6 धावा. धावसंख्या 61 झाली आहे आणि 62 धावा आता करायच्या आहेत जिंकण्याकरिता प्रांजल 11 टिवरी या संघाला.
थँक्यू डीजे. चला दुसऱ्या सामन्याचा टॉस श्री मरुदेवी एंटरप्राइजेस राजावली आणि त्यांच्या विपक्षामध्ये युवांश 11 परिरा नगर. दोन्ही टीम चे कर्णधार आपण टॉसच्या दिशेने या. श्री मरुदेवी एंटरप्राइजेस राजावली त्यांच्या विपक्षामध्ये युवांश 11 परिरा नगर. दोन्ही टीम कर्णधारांना विनंती करतोय आपण टॉस साठी या. टायगर. चला टॉस साठी या. श्री मरुदेवी एंटरप्राइजेस राजावली वर्सेस युवांस 11 परिरा नगर. दोन्ही टीम कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी यायचं आहे. चला सलामी वीर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातील. चला टॉस साठी प्लीज आम्ही विनंती करतोय दोन्ही टीम कॅप्टनला युवांश 11 परिरा नगर आणि श्री मरुदेवी एंटरप्राइजेस राजावली. प्रत्येक टीमसाठी आपण पाहिले तर 1 बॉक्स बियर, 1 लिटर विस्की खंबा, 2 किलो चिकन, 2 किलो फरसाण, 20 बॉईल अंडी आणि 2 लिटर कोल्ड ड्रिंक आणि 20 भाकरी ही दिल्या जाणार आहेत. सलामीची जोडी एका बाजूला आपण पाहिले तर रोशन भोईर पिंट्या आणि दुसऱ्या बाजूला मिलिंद भोईर हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. जिंकण्याकरिता करायचे आहेत 62 रन, 62 रन्स टू विन. चला टॉस साठी या दोन्ही टीम कॅप्टन श्री मरुदेवी एंटरप्राइजेस राजावली आणि त्यांच्या विपक्षामध्ये युवांश 11 परिरा नगर. या दोन टीम मध्ये आता टॉस आम्ही करतोय. आपण श्रीकांत पाटील भाऊजी यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस इथे करणार आहोत. पहिलाच बॉल इथे आपण पाहिलं तर डिलिव्हर झालाय.
अगदी दुसरा बॉल ही निर्धाव इथे खेळला जातोय. फुटवर्कचा अभाव कुठेतरी पाहायला मिळतोय. नूतन कुमार भोईर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत. 2 चेंडू आतापर्यंत डिलिव्हर झालेत आणि 2 बॉलवरती एकही धाव खर्च केलेली नाही. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. मोठा प्रहार करायचा होता. बॉल हवेत राहिला आणि आता फलंदाजी ते माघारी परततोय. मिलिंद भोईर झेलबादच्या माध्यमातून चेंडू आहेत आता 21 मध्ये करायचे आहेत 62 रन. डीजे थँक्यू डीजे. सामने 3-3 षटकांचे असतील. यापुढचे सामने 3-3 षटकांचे होतील याची दखल घ्या. नवीन फलंदाज राज येतोय मैदानाच्या आतमध्ये. राज भोईर दाखल होतोय. धावसंख्या 0 या आकड्यावरती 21 चेंडू आणि करायचे आहेत जिंकण्याकरिता 62 रन. इथून हाणामारी करावी लागेल. पहिले 3 चेंडू अगदी डॉट आले. चांगला चेंडू टाकलाय खोलात बॉल आणि तिथे फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. आणखीन एक धक्का बसतोय प्रांजल 11 टिवरी संघाला. गॉन. चार चेंडू अगदी आपण पाहिले तर एकही धाव न जोडता आपल्याला पाहायला मिळत आहे. 2 फलंदाज माघारी परत आहेत. आता ऑन हॅट्रिक वरती गोलंदाज वैभव याला आपण पाहतोय. पुढचे सर्व सामने 3 षटकांचे असतील याची दखल आपण या. श्री मरुदेवी एंटरप्राइजेस राजावली संघाने टॉस जिंकलाय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज वैभव. हॅट्रिकचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॅटची कडा घेतलंय का पाहावं लागेल. आणि फलंदाज माघारी परतलाय. हॅट्रिक इथे पूर्ण झालेले आहे वैभवच्या नावावरती. थँक्यू डीजे अविनाश दलवी. हॅट्रिक साठी 220 220 आपल्याला पाहायला मिळत आहे. 220 रुपयांचं कॅश प्राइज राजेश भोईर राजेश पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटचा बॉल आहे. काय बेडन षटक हाताला जाईल काय पाहावं लागेल. एक हॅट्रिक साध्य केले वैभवने. आता 19 बॉल आणि 19 बॉल मध्ये करायचे जिंकण्याकरिता 62 धावा कंपल्सरी आपल्याला चेस करायच्या आहेत. 0 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. रोशनने चुकी केलंय की काय असं त्याच्या निश्चितच माइंड मध्ये आता चाललं असेल. स्ट्राईक वरती अगदी स्वतःला राखायचं होतं. मिलिंद भोईरकडे ते स्ट्राईक ठेवले आणि तिथून आपण पाहिलं तर नवीन बॅटर आता मिथून दाखल झालाय. वैभव गोलंदाजी मार्गावरती.
मोठा प्रहार केला ऑन साइडला मिथुन किनीच्या बॅट मधनं बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. प्रहार केला ऑन साइडला मिथुन किनीच्या बॅट मधनं. थँक्यू डीजे. षटकाराने आपलं अकाउंट ओपन केले. धावसंख्या 6 वरती 18 चेंडू आणि 56 रन ची आवश्यकता आहे. क्रमांक 2 चे षटक आता निर्णायक असेल. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय अजय. सामना झाल्यानंतर तुम्हाला मिळेल. रॉनी पण आहे वाटते. रॉनी बाय, रॉनी कोणत्या टीम मध्ये? धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 6 या आकड्यावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. फुलटॉस नोचा इशाराही केला आणि बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू डीजे. 3 हिट. फ्री हिटचा बॉल आणि त्याला पाठवलंय आउट ऑफ दी पार्क. षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू.
धावसंख्या फलकावरती एकंदरीत पहिले तर 18 धावा या फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंगेश पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. ऑन साइड ला क्रॉस बॅट एट, अफलातून फटका, एक टप्प्यासहित बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. थँक्यू डीजे. सामना अजूनही आता तो निसटलेला नाही. 15 चेंडू आणि 40 रन. चौदा चेंडू आणि 40 धावा करायच्या आहेत. धावसंख्या 22 या आकड्यावरती आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन तिथे करत असताना गती कमी केली होती. यावेळेस आपण पाहिलं तर गोलंदाजाने धावसंख्या फलकावरती 22 या आकड्यावरती चेंडू आहेत. 13 मध्ये करायचे आहेत 40 धावा. तेरा चेंडू आणि 40 रन आता जिंकण्याकरिता करायचे आहेत. शॉर्ट ऑफ लेंथ, त्यावरती आक्रमण आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता 12 बॉल मध्ये करायचे आहेत 34 रन. डीजे शॉर्ट ऑफ लेन, त्यावरती आक्रमण आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. थँक्यू डीजे. थोडेसे व्हॉलेंटियर्स उभे करा जेणेकरून चेंडू पाण्यात जाणार नाहीत. डीजे ऑपरेटर आ गए हैं. चांगला फटका हवेत खेळतायत. अपिच ड्राईव्ह तिथे महेशच्या बॅटमधनं येतोय, कारण महेशला ठाऊक आहे दुसऱ्या बाजूला मिथून किनी सारखं वादळ मैदानाच्या आतमध्ये घोंगावताना आपल्याला पाहायला मिळते, ज्याच्या बॅटमधनं आता उत्तुंग टोले यायला सुरुवात झालेली आहे. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिले तर 29 या आकड्यावरती अशा पद्धतीचे चेंडू मिथुनला फुलटॉस पद्धतीचे चेंडू तुम्ही हाताळाल तर हाच नतीजा पाहायला मिळेल. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार. आ बैल मुझे मार अशा पद्धतीचा हा चेंडू होता, त्यावरती आक्रमण केले आणि मिथुन किनीने बॉलला आसमान दाखवलंय. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 35 रन्स, 10 चेंडू आणि 27 रन आता करायचे आहेत. काय बॅटिंग केले मैदानाच्या आतमध्ये, 3 षटकार 1 चौकार आतापर्यंत टोलावलाय. गोलंदाजी मार्गावरती विजय या गोलंदाजावरती आक्रमण करतोय, कारण विजयाच्या दिशेने जायचं आहे. मिथुनला ठाऊक आहे 10 बॉल 27 करायचे आहेत जिंकण्याकरिता. विजयाच्या दिशेने जायचं आहे तर विजयवरती आक्रमण करावं लागेल आणि हा येतोय उत्तुंग टोला, षटकार.
षटकाराच्या साह्याने आता धावफलक जाऊन पोहोचतोय. एकंदरीत पहिले तर आमचे गुंडलेकर कामाला दर्शवत आहेत 21 रनची आवश्यकता आहे 9 बॉल वरती. 9 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार होतोय. इथे त्रिपला उद्ध्वस्त होतोय. प्ले डॉन. चेंडू आहेत 8 आणि 8 मध्ये आता करायचे आहेत 21 रन. 8 चेंडू आणि 21 धावा हे समीकरण जिंकण्याकरिता आपल्याला पाहायला मिळतंय. इथे त्रिफला उद्ध्वस्त होतोय. प्ले डॉन. नवीन फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये जयेश राव. आठ बॉल आणि 21 रन करायचे आहेत जिंकण्याकरिता. मिथुन किनी बाद झाल्यानंतर आता नजरा खास करून आपण पाहिले तर गोलंदाज विजय याकडे असणार आहेत. 8 मध्ये आता करायचे आहेत 21. 8 चेंडू आणि 21 धावा. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. समोरच्या दिशेने जबरदस्त फटका. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 बॉल आणि आता 17 रन. समोरच्या दिशेने जबरदस्त. 7 मध्ये 17. सात चेंडू आणि 17 रनची आवश्यकता आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार आणि तिथे आता कोणता फलंदाज बाद झाला हे पाहावं लागेल. महेश ला पाठवले माघारी. आता जिंकण्याकरिता धावा आहेत 17 आणि 6 चेंडू आणि 17 रन हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये. सहा चेंडू आणि 17 रनची आवश्यकता. कंपल्सरी धावा चेस कराव्या लागतील. तिसरा सामना पण गार्गे आणि जसबी 11 माही 11 या दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. तिसरा सामना या दोन टीम मध्ये होईल. शॉर्ट ऑफ लेन
त्यावरती आक्रमण आणि 1 टप्प्यासहित बॉल सीमा पार. 5 चेंडू आणि करायचे आहेत आता 13 रन. सामना अजूनही बॅलन्सिंग आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त रोमांच आलाय. पहिल्या षटकात 5 चेंडू जे निर्धाव गेले त्यावरती निश्चितच आता विचार विनिमय होईल. चेंडू आहेत 5 मध्ये करायचे आहेत 13 रन. पाच 13. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कोणता संघ विजयी होतोय याकडे लक्ष असणार आहे. पुन्हा एकदा प्रहार केलाय तिथे झेलबादची संधी आणि यस इज गॉन. चांगल्या पद्धतीने झेल टिपलाय आणि फलंदाज पाठवलाय माघारी. गडी बाद. आता 4 चेंडू आणि 13 धावा. सुहास मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सुहास मैदानाच्या आतमध्ये. अविनाश दलवी यांनी पारितोषिक लावले. सुहासने जर 2 षटकार मारले तर 500 रुपयांचं कॅश प्राइज लगातार, तेही लगातार हवे आहेत. सचिन भुईर यांचं आगमन इथे झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. आणि त्याचप्रमाणे अजित पाटील वालिव यांचंही आगमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. दक्ष कुठे असाल तर लवकरात लवकर घरी या. दक्ष. मोठा प्रहार समोरच्या दिशेने केलाय. डीप मध्ये बॉल चाललाय. मिळतोय धावा 1. आता 3 मध्ये 12 धावा करायच्या आहेत. 3 चेंडू आणि 12 रन. अजित पाटील यांचं आगमन इथे झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. थोडं बाजूला व्हा. समोरून बाजूला व्हा. कल्पेश पाटील गोखिवरे यांचंही आगमन इथे झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत. आता 2 चेंडू आणि 12 रन. 2 बॉल 12चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार. दोन चेंडू आणि 12 रनची आवश्यकता. थँक्यू डीजे. मोठा प्रहार केलाय जरूर आणि आणखीन एक फलंदाज माघारी परततोय. आता 1 मध्ये 12 धावांची आवश्यकता. विजयाचा आस्वाद निश्चितच आपण पाहिलं तर मागच्या वर्षी उपविजेता असणारा संघ 9009 कट्टा गँग राजावलीच्या बाजूने दरबलत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. नागेश मैदानाच्या आतमध्ये आलाय क्रमांक 10 वरती. जोरात खेळलेत आणि बॉल चाललाय समोरच्या दिशेने. महेश भोईर कुठे असाल तर या. महेश भोईर फोन येतोय.